अनधिकृत लॉज व कॅफेवर देवपूर पोलिसांचा छापा. अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींना घेतले ताब्यात. धुळे शहरातील अनधिकृत लॉज आणि कॅफेंवर देवपूर पोलिसांनी धडक कारवाई करत अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आणि धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अशा प्रकारच्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे स्पष्ट केले. धुळे शहरातील काही कॅफे आणि लॉजमध्ये तरुण तरुणींची संशयास्पद हालचाली सुरू असल्याच्या तक्रारी त्या ठिकाणी नागरिकांकडून वारंवार येत होत्या. याची गंभीर दखल घेत आमदार अनुप अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्याशी चर्चा करून कारवाई करण्याची सूचना दिली. 4-5 दिवसापासून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने आदरणीय एसपी साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं. तर एसपी साहेबांनी पहिले 3 दिवस धुळे शहरातील असे जेवढेही बेकायदेशीर कॅफे असतील, अशा लॉजेस असतील, त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली. सर्व सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज सर्व ठिकाणी धडक कारवाई केली. तुम्ही सर्व ठिकाणी सोबत आहात. अक्षरशः कॉन्डम आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्व गोष्टी सापडल्या. एक चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं, हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोक करतात, अशा लोकांची कुठलीच गय करू नये अशी मी एसपी साहेबांना विनंती करतोय. आणि यांच्यावर कडक कारवाई होणारच. आणि जेवढेही अनधिकृत आहे हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून तोडायला सुरुवात होईल. आणि माझी बाकीच्या ज्या राहिले असतील, ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल, त्यांनाही आज जोडून विनंती करतो का थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका. आणि माझी बालकांनाही विनंती आहे का आपली मुलगी कॉलेजला जाते का कुठं जाते, आपला मुलगा काय करतो याच्याकडे लक्ष घालावं, त्यांचे मोबाईल चेक करावे, विनंती. त्यानुसार पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या संयुक्त पथकाने या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत काही कॉलेज तरुण तरुणी संशयास्पद आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच अनधिकृत लॉज आणि कॅफेवर पोलिसांच्या छाप्यातून कठोर कारवाई करण्यात आली आहे. आमदार साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे आज आपण संपूर्ण शहरामध्ये आपण एक मोठी मोहीम आखली आहे महानगरपालिकेच्या मार्फत, की जेणेकरून ज्या ठिकाणी अशा मुली आढळत आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेले, त्याच्या आईवडिलांना देखील बोलवत आहोत. आणि त्यांचे जे इथले मालक आहेत, हे जे सगळे असे काळे धंदे करतात, त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करतो. तुम्हाला देखील सगळ्यांना असं आव्हान आहे की या प्रकारे असं कुठेही तुम्हाला काही कॅफे आढळला तरी तात्काळ तुम्हाला डायरेक्ट संपर्क केला तरी त्याच्यावर लगेच कारवाई करतो.